बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्याअंतर्गत गेल्या 16 महिन्यात 11 लाखांहून अधिक युवकांना नोकऱ्या मिळाल्याची केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांची लोकसभेत माहिती. गलवान खोऱ्यातील भारत चीन सैन्य संघर्षाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं. फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांद आर मार्कोस ज्युनियर यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी भारतात होणार आगमन. राष्ट्रपती पंतप्रधानांची घेणार भेट. ऑपरेशन महादेवमध्ये ठार झालेले 3 दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचं न्यायवैद्यक पुराव्यानं स्पष्ट. पहिल्या बिमस्टेक पारंपरिक संगीत महोत्सवाला आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं होणार सुरुवात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन. भारताच्या स्मार्टफोन निर्यातीनं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत गाठला उच्चांक. जून अखेर भारताची स्मार्टफोन निर्यात $772 कोटी वर. देशभरात राबवल्या जात असलेल्या हर घर तिरंगा उपक्रमात राज्यातल्या जनतेनं सहभागी व्हावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं निधन. पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी वाहिली आदरांजली. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत 5व्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंडची विजयाच्या दिशेनं वाटचाल.